30 जूनपासून SIRचा फेज 2 आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. जसं सरांनी सांगितलं की कोल्हापूरमध्ये 33,55,000 मतदार आहेत 10 मतदारसंघांमध्ये. कालचा आकडा 6 वाजेपर्यंतचा बघितला तर साधारण 55,000 फॉर्म BLOंकडनं भरून अपलोड झालेले आहेत. म्हणजे 7 दिवसामध्ये ॲव्हरेज काढलं तर 3450 BLO आहेत. दिवसाला 7पेक्षा जास्त फॉर्म भरून अपलोड करू शकत नाही आहेत. अशा वेळेला 30 दिवसाचा कालावधी कसा पूर्ण असू शकतो एवढ्या सगळ्या मतदारांना कव्हर करण्यासाठी. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की जुलै महिन्यामध्ये कोल्हापूरमध्ये महापुराचा फटका बऱ्याच वर्षी आपल्याला बसलेला आहे. साधारण 350-400 गावांचा संपर्क तुटतो. 75,000पेक्षा जास्त कुटुंब यांनी अफेक्ट होतात. मग अशा लोकांना BLO पोहोच जाऊन त्यांचे फॉर्म भरणार आहेत काय? किंवा बाकीच्या राज्यांमध्ये आपण बघितलो की BLOजवर जे प्रेशर झालं होतं त्यामुळे त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे की आत्महत्या केलेल्या आहेत. मग आत्महत्या BLOनी केल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का? BLOना त्यांच्या करंट ड्युटीमधनं रिलीव्ह केलेलं नाही आहे. 10 तारखेपर्यंतच रिलीव्ह केलेलं आहे. मग जर का प्रोसेस 29 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे तर 10 तारखेपर्यंतच का रिलीव्ह केलेलं आहे? 7 फॉर्म जर का BLO आता ऑन अन ॲव्हरेज भरू शकत आहे तर तुम्ही त्यांच्यावर प्रेशर करायला लागलाय की 100 फॉर्म भरायचे म्हणून. असं आम्हाला BLOंकडनंच कळते. मग अशा वेळेला आम्ही पक्ष म्हणून ही दाद कुणाला मागायची? आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाच दाद मागणार आहे. आज त्यांनी आम्हाला 12:30ची अपॉइंटमेंट दिली, ते राहू शकले नाहीत, गगनबावड्याला जावं लागलं पूरस्थितीमुळे. यावरूनच सरळ कळते की प्रशासनासाठी पूरस्थिती ही जास्त महत्त्वाचं काम आहे. पण मतदाराच्या मताचं काय? तुम्ही फॉर्म कधी भरून घेणार? तुम्ही BLOंना कधी ट्रॅक करणार? हे सगळे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि आमचं अशी मागणी आहे की हा कालावधी वाढवून दिला पाहिजे आणि BLOंना ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. राजकीय पक्ष म्हणून आपण प्रत्येक बूथमागे एक बूथ लेवल एजंट त्यांना दिलेला आहे, आपला कार्यकर्ता दिलेला आहे. पण कार्यकर्ता तेव्हाच काम करू शकतो जेव्हा BLO स्वतः सक्षम आहे. तुम्ही BLOला सक्षम करा आणि हा कालावधी आम्हाला वाढवून द्या अशी आमची मागणी आहे.